मराठा समाजाच्या वतीनं मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी धनंजय पाटील सातत्यानं धडपडत आहे. बऱ्याच वेळा त्यांना सुद्धा फसवण्यात आलं. ज्याचे कॉपी दाखवले सांगितले की तुम्हाला मराठ्याला आरक्षण दिलेले आहे. अशा प्रकारे सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक होत आहे आणि म्हणून धनंजय पाटलांनी शेवटची तयारी केलेली आहे की ह्याला आरक्षण आपण घ्यायचं, त्याच्याशिवाय परत यायची नाही, ही भूमिका धनंजय पाटलांनी घेतलेली आहे. आणि त्या भूमिकेला समस्त मराठा समाजाचा पाठिंबा आहे. हे आपण दाखवण्यासाठी, आपली शक्ती सुद्धा दाखवण्यासाठी मुंबईला 29 तारखेला आपण त्या आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची आपल्याला विनंती करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. बरेच लोक म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण कशाला पाहिजे. मनोहर भिडेचं उदाहरण देतो तुम्हाला की मराठा समाज एवढा प्रगल्भ आहे, एवढा राजा आहे, अमका आहे, तमका आहे, त्याला आरक्षणाची काय गरज आहे. तर तो भिडे दुसरीकडे काय सांगते, मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे. जे BJPचं सरकार आले तिथं ते मनुवादावर चालणारं सरकार आहे, मनुस्मृतीवर चाललेलं सरकार आहे. मनुस्मृतीमध्ये काय 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्याची सगळ्याची बेरीज जर 100% धरली तर ब्राह्मण वर्गाची लोकसंख्या 3% आहे. राहिलेल्या सर्व समाजाची बेरीज जर केली तर ती 97% होती. आणि आपल्याला काय सांगते, घटनेमध्ये 52% वर आरक्षण दिलं जात नाही. हे सगळं चुकीची लोकांमध्ये दिशाभूल घालते. त्या वर्गव्यवस्था जर तुम्हाला मान्य असेल तर त्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला द्या ना सगळ्यांनाच. 97% मध्ये जर ओबीसी BJC सगळे बसले, 3% मध्ये ब्राह्मण बसतात. आता सध्याचा त्याचा रेशो काढला 50% ब्राह्मण आहेत सगळीकडं. जे महत्वाचे पद आहेत तिथं ब्राह्मण समाज आहे. आणि आता तर त्यांनी परशुराम का हे काढलं महामंडळ, हा परशुराम महामंडळ किती 3% लोकांसाठी. आणि आमचा निलेश राणे काल म्हणते की वराळ पूजा करा, काय वराळ जयंती साजरी करा. अरे वराळ म्हणजे डुक्कर आहे ते, आणि त्याला डुक्कराचा अवतार देत आहे. ते कुणीतरी खोट्या कल्पना लिहिलेले तुमच्या डोक्यात, त्या आधी आपण काढल्या पाहिजेत. वराळ अवतार, कच्छ अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार, हे काय अवतार आहेत आपल्याचे. कच्छ म्हणजे कासव, मत्स्य म्हणजे मासा, वराळ म्हणजे डुक्कर, नरसिंह म्हणजे काय हिमशरीर म्हणजे लोक सिंहाचं खाली मानवाचं. असं कधी घडलं काय जगात. त्यांनी लिहिलं तेव्हापासून आतापर्यंत असं कधी माशाच्या पोटी कोणाला नाही, कासवाच्या पोटी कोण अवतार घेतले नाही. हे अवतार म्हणजे आपल्याला पुढ्यात काढायचा बाजार आहे त्यांचा. आणि त्याच्या मागं निलेश राणेसारखी माणसं लागलेत. वराळाची जयंती साजरी करा, मग तुम्हाला वराळच व्हावं लागेल ना. वराळाचे लक्षण काय, गाणी गाणं जन्मत आहे ना. मग तुम्हाला